मित्रांनो, ही आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. हा जो चौथरा दिसतोय, असं म्हटलं जातं की याच ठिकाणी शिवाजी महाराजांना अंतिम अग्नी दिला गेला होता आणि ह्याच्यावर आता छत्री बांधण्यात आलेली आहे. जर बघाल तर असं म्हणतात की ही जी समाधीची जागा होती किंवा हा चौथरा होता, तर इथे संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पश्चात समाधीची जागा निश्चित करून इथे हे बांधकाम केलेलं होतं. पण असंही म्हणतात की इंग्रजांच्या हातात हा गड गेल्यानंतर त्यांनी जवळपास 1818 ते 1865 या दीर्घ कालावधीसाठी हा गड बंद ठेवला होता आणि लोकांसाठी बंदी ठेवलेली होती. नंतर महात्मा फुले म्हणा किंवा इतर जे इतिहासप्रेमी म्हणा, त्यांनी गडावर येण्यास सुरुवात केली. 1972 नंतर जास्त संशोधन झालं या किल्ल्यावर, परंतु महात्मा फुले इथे आले असताना इथे पूर्ण गर्द झाडी आणि जंगलच त्यांना दिसले आणि त्यात त्यांनी ही समाधी शोधून काढली असं म्हणतात. पण ऐतिहासिक दुजोरा आपण निश्चित देऊ शकत नाही, पण अशी एक ऐकिवाद गोष्ट आहे. आपण त्याला एकदम निश्चितपणे सांगू शकत नाही. पण काही झालं तरी हे आपलं एक श्रद्धास्थान आहे. कोणी शोधलं, कधी शोधलं, ह्याच्यावर मतमतांतरं असू शकतात, परंतु महत्त्वाचं हे आहे की इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा अग्नी दिला गेलेला होता आणि हे आपल्यासाठी स्थान तेवढंच पवित्र आहे आणि राहणार. दूरवर धुक्यात हरवलेली एक समाधी दिसते आणि वरती एका कुत्र्याचं शिल्प दिसतंय. ही शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी असं म्हणतात. पण साधारण बघाल तर या समाधीवर बराच सध्या वाद चालू आहे. कारण वाघ्या कुत्रा म्हणून शिवाजी महाराजांचा कोणता तरी कुत्रा होता आणि त्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी मारली म्हणून त्याची समाधी बांधली, ही एक दंतकथा समजली जाते. तर काही लोकांच्या मध्ये ही पुतळाबाईंची समाधी होती. तर नक्की आपल्याला एक्झॅक्टली सांगता येत नाही की इथे नक्की काय स्ट्रक्चर होतं, कोणाची समाधी होती किंवा काय होती. तर ही सध्या जर बघाल समाधी वादात थोडीशी आहे किंवा ह्याच्यावर मतमतांतरं आहेत, म्हणून ती सध्या बंद केलेली आहे. आपण चहूबाजूने रेलिंग्स पण बघू शकतो आणि तिथपर्यंत जायचा रस्ताही सध्या बंद आहे. आता आपण जिथे उभे आहोत या चौथऱ्याला म्हणतात सचिवालय. सचिवालय म्हणजे साधारण जर बघाल तर महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं किंवा महाराजांचे जे अधिकारी होते किंवा महाराजांच्या राज्याचे कारभार पाहणारे जे सचिव होते, तर त्यांची ही जागा इथून कारभार करायचे, कारकुनी करायचे किंवा इथे सल्लामसलत पण होत असेल किंवा इथे एखाद दुसऱ्या सचिवाचा राहण्याचा सुद्धा निवास असेल. साधारण ह्या ज्योती आपल्याला दिसत आहेत, हा जो चौकोनी पट्टा दिसतोय याला म्हणतात तळखडे. तळखडे म्हणजे यांच्याच सपोर्टवर वरती लाकडाचं बांधकाम केलेलं असायचं. तर या तळखड्यांवरनं स्पष्ट दिसतंय की दुतर्फा लाकडाचं बांधकाम केलेलं होतं. साधारण जर बघाल तुम्ही तर या सचिवालयाच्या समोरच ही जी जागा दिसते, या सैनिकाचे बंकर्स किंवा बराकी आहेत असं म्हणतात. साधारण जर बघाल तुम्ही तर आता हे बांधकाम बरंचसं पडझड झालं आहे, परंतु तिथे आपण बघू शकतो कोपऱ्यात तिथे एका भिंतीसारखा भाग दिसतोय. तर ह्याच्यावर प्रॉपर छप्पर किंवा व्यवस्थित कव्हर केलेल्या या बराकी किंवा बंकर्स इथे असणार किंवा या राहायच्या खोल्या असणार. तर मित्रांनो, आपण जे विविध इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण बघितलेलं आहे, जे विजयी मनोऱ्यांचं किंवा विजयी स्तंभांचं चित्र, हेच ते मनोरे. त्यातल्या एका मनोऱ्याच्या आतमध्ये आपण आहोत. त्याला विजयी स्तंभ म्हणतात किंवा रायगडाचे मनोरे म्हणतात. वेगवेगळ्या नावांनी या गोष्टी प्रचलित आहेत. साधारण बघाल तर त्यातल्या एका मनोऱ्याच्या आतमध्ये आपण आहोत. तर काही तज्ज्ञांच्या मते हे मनोरे जे होते ते शिवकाळात बांधले गेले नव्हते, तर ते आधीपासूनच आदिलशाहीपासून किंवा मोरे ज्यावेळी राज्य करत होते त्यावेळेपासून होते. मोरे जे होते ते आदिलशाहीचेच एक प्रकारचे सेवक होते. सो त्या आदिलशाही काळापासूनच हे मनोरे होते असं म्हणतात. सो असेच मनोरे विजापूरमध्ये पण काही ठिकाणी, काही ऐतिहासिक ठिकाणी दिसण्यात आलेले आहेत असं साधारण प्रके घाणेकर हे जे इतिहासकारक आहेत त्यांनी सुद्धा संशोधन केलं आहे. आता या मनोऱ्याची खासियत काय, तर जर तुम्ही बघाल तर या मनोऱ्याला चहूबाजूने तुम्हाला खिडक्या दिसतील. तर उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा ज्यावेळी हवा पालटाची गरज असायची त्यावेळी इथे या मनोऱ्यामध्ये शिवाजी महाराज पकडा किंवा त्यांचा राणी वसा पकडा किंवा त्यांचे जे काही राजकीय अधिकारी वगैरे पकडा किंवा जे राजघराण्याशी संबंधित होते अशा व्यक्ती पकडा, तर त्या मनोऱ्यामध्ये येऊन विसावायच्या, आराम करायच्या किंवा थोडीशी जर बघाल तर एक हवा पालट करण्यासाठी यायच्या किंवा एक स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी सुद्धा येत असावे. कारण जर इथे बघाल तुम्ही, हा जो तुम्हाला खड्डा दिसतोय इकडे खालती आता पाणी साचलेलं आहे, पण साधारण एका पितळेच्या किंवा तांब्याच्या साधारण बारीक नळीने, तांब्याच्या बारीक नळीने
इथे कारंजे उडवायची सोय होती. साधारण बघाल तर पाण्याच्या प्रेशरने इथे कारंजे उडत असत. आता साधारण आपल्याला काहीच दिसत नाही, ते तर बुजून गेलेले आहे. पण इथूनच जर तुम्ही एका गवाक्षातनं एखाद्या खिडकीतनं खाली बघाल तर आपल्याला समोर दिसतोय तो विस्तृत गंगासागर तलाव. हा समोरचा समुद्रांचं पाणी, नद्यांचं पाणी जे गागाभट्टांनी आणलेलं होतं आणि शिवाजी महाराजांवर जो अभिषेक केलेला होता, त्यानंतर ते पाणी असं म्हटलं जातं की या गंगा तलावातच, या गंगासागर तलावातच सोडण्यात आलं. याचं प्रचलित नाव गंगासागर तलावच होतं का नाही हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण काही कागदपत्रांच्या आधारे म्हणा किंवा सांगोवांग माहितीप्रमाणे म्हणा किंवा काही संशोधनामुळे म्हणा, तर आता या तलावाला गंगासागर हे एक प्रचलित नाव आहे. गंगासागर तलावातला गाळ काही वर्षांपूर्वी काढण्यात आला, त्यातलं पाणी काढण्यात आलं गाळ काढताना. तर बऱ्याचशा ज्या वस्तू होत्या त्या गंगासागरात मिळाल्या, ज्या ऐतिहासिक वस्तू होत्या, नाणी म्हणा, शिवकालीन काही वस्तू म्हणा, जसे पाटा वरवंटासारख्या वस्तू, काही पितळेची भांडी म्हणा, त्याचबरोबर एक होडी सुद्धा गंगासागर तलावात सापडली होती. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता गंगासागर तलाव आता आपल्याला स्पष्टपणे दिसत यात हरवलेला आहे. वातावरण थोडं जरी निसर्गाने साथ दिली आणि क्लिअर झालं तर आपण निश्चितच गंगासागर तलाव व्यवस्थितपणे बघू शकू. तर मित्रांनो, आता आपण आहोत खलबतखान्याच्या इथे, चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन. ॲक्च्युली असं म्हणतात की ही जी जागा आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि त्यांचे काही अधिकारी यांच्यासोबत जर काही सल्लामसलत होणार असेल किंवा व्हायची असेल तर ही या ठिकाणी होत असे असं म्हणतात. पण आता तुम्ही जर बघितलं तर ही जागा एकदम प्लेन आहे. आणि तसं म्हटलं तर ही जागा प्लेन आहे आणि ही सिक्रेट अशी काही वाटत नाही तुम्हाला. मग असं नाव लिहिताना सिक्रेट चेंबर ऑफ डिस्कशन असं का लिहिलेलं आहे. तर तुम्ही जर इथे बघितलं, या ठिकाणी बघितलात तर इथे पायऱ्या एका आतमध्ये खोलीत जातात. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कोणती सिक्रेट अशी मसलत करायची असल्यास ते त्या अधिकाऱ्यांसोबत त्या खालच्या, आपण आता जे बघितलं सिक्रेट चेंबर बघितलं, त्या ठिकाणी जाऊन ते त्यांच्याशी मसलत करत असतात. मित्रांनो, आता आपण या राजप्रसादाच्या अशा भागाकडे आलोय की आता इथे ही टाकसाळ आहे आणि समोरच शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. तर सुरुवातीला आपण टाकसाळीची माहिती घेऊया. या वास्तूला टाकसाळ असं नाव दिलेलं आहे. आतमध्ये पण जर तुम्ही बघाल तर साधारण 2 बाय 2 फूट असे जाडीचे उंच असे काही दगड आहेत. असं म्हणतात, असं ऐकिवात आहे की तांब्याचे किंवा पितळेचे, शक्यतो शिवाजी महाराजांच्या काळात जे चलन होतं, जे तांब्याचं वापरायचं, तर तशा नाणी इथे घडवल्या जायच्या. तर टाकसाळ म्हणजे काय, तर जशी आता आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते, जिथे आपले पैसे छापले जातात, तसंच शिवाजी महाराजांच्या काळी जे चलन होतं ते इकडे छापलं जायचं, अशी ही टाकसाळ. आता इथून आपण सरळ जाऊया शिवाजी महाराजांच्या राजवाड्याकडे. मित्रांनो, आता आपण जी मागे जागा बघितली, जी हौदासारखी जागा होती, ते त्या काळचे स्नानगृह किंवा जर बघाल तर अंघोळीची जागा सोप्या भाषेत, अशी ही गोष्ट होती. आणि इथे आपण बघतोय की एक ऐतिहासिक वास्तू आणि एक पवित्र वास्तू, तो म्हणजे शिवाजी महाराजांचा राजवाडा. भव्य दिव्य असा राजवाडा होता. इथे काही तळखडे दिसत आहेत. या तळखड्यांचा उपयोग सागाची लाकडे किंवा जर बघाल अगदी टिकाऊ लाकडे, त्यांचे मोठे खांब उभे करून
ह्याच्यावर मोठे दुमजली किंवा 3 मजली बांधकाम करण्यासाठी उपयोग होत असे. प्रचलित माहितीप्रमाणे जर बघाल तर हा शिवाजी महाराजांचा राजवाडा जो होता तो दुमजली राजवाडा होता आणि याच राजवाड्यामध्ये महाराजांनी अखेरचा श्वास घेतला असं म्हणतात. साधारण एक सोपी गोष्ट जी आपण लक्ष देऊन पाहिली तर ज्या महत्त्वाच्या वास्तू आहेत किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या किंवा राजवंशाच्या लोकांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या वास्तू आहेत, तर जर तुम्ही बघाल तर ओट्याच्या ज्या फरशा असतात किंवा दगड असतात त्या अगदी कोरीव आणि एकसंध प्रकारच्या असतात, ओबडधोबड प्रकारच्या नसतात. निश्चितच ही महत्त्वाची वास्तू होती जिथे आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. साधारण जर बघाल तर इथे लिहिलेलं आहे राणीवसांकडे किंवा राण्यांच्या महालाकडे, परंतु तो नक्की राण्यांचा महाल आहे का अजून काही त्याची तर आपण माहिती घेऊया. पण हे जे ओटे पाहताय तुम्ही तर सर्वसाधारण माहितीप्रमाणे हे पण लष्कराच्या बरॅक्स किंवा सैनिकांच्या बरॅक्स किंवा इथे जर बघाल तर काही खोल्या होत्या जिथे काही अधिकारी किंवा सैनिक किंवा कारकून आपलं काम करायचे. आता इथून आपण आत प्रवेश करूया राणीवसाकडे किंवा भांडारगृहाकडे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे तो राणीवसा या गोष्टीला म्हणतात. पण साधारण जर बघाल जसं आपण मगाशी म्हटलं तर जी महत्त्वाच्या वास्तू असतात किंवा जिथे वाडे असतात किंवा अगदी राजसदरेच्या ज्या वास्तू असतात तिथे कधीही दगड आपल्याला ओबडधोबड दिसत नाही किंवा कसेही कुठलेही बांधकाम दिसत नाही, तर ती गोष्ट जी असते ती घडीवच असते. परंतु इथे बघाल तर या गोष्टीला राणीवसा असं नाव दिलं आहे. एक साधारण सोपा विचार करू शकतो आपण. जर बघाल तर ह्याच्यापेक्षाही उंच भिंती होत्या आणि वरतून कौलारू छप्पर होते, सगळ्या बाजूने बंद होत्या. जर हा राणीवसा असेल किंवा इथे तत्कालीन शिवाजी महाराजांच्या राण्या राहत जरी असतील तरी एक गोष्ट लक्षात घ्या की जर हा राणी महाल असेल तर इथे एकही खिडकी नाही आहे, फक्त दरवाजा आहे. हे जे आपल्याला गृह दिसतात किंवा राणीवसा म्हणून ज्या खोल्या दिसतात त्या एकमेकांना अगदी चिंचोळ्या गल्लीने एकमेकांना कनेक्टेड आहेत. साधारण जर बघाल तर इकडे टोटल 6 अशा खोल्या आहेत, मोठ्या खोल्या आहेत. त्यातल्या 2 खोल्यांमध्येच आपल्याला टॉयलेट बाथरूमची सोय दिसते. शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या 8, त्यातल्या सईबाईंचं निधन झालं. पुतळाबाई नंतरच्या काळात जिजाबाईंबरोबर खालती पाचाडच्या वाड्यामध्ये किंवा पाचाडच्या गडीमध्ये किल्ल्यामध्ये राहावयास गेल्या. परंतु इथे जर बघाल तर ह्या 6च खोल्या आहेत. सांगताना बरेच जण सांगतात की 6च राण्या गडावर होत्या म्हणून ह्या 6च खोल्या केलेल्या आहेत, परंतु असं नसून सईबाईसुद्धा पुतळाबाईसुद्धा आधी गडावर होत्या, परंतु नंतर हवामान सूट न झाल्यामुळे जिजाबाईंना हवामान मानवलं नसल्यामुळे त्या पुतळाबाई ज्या होत्या त्या जिजाबाईंबरोबर नंतरच्या काळात खालती गेलेल्या आहेत. जर हा खरंच राणीवसा असता तर ह्याला खोल्यांची किंवा जर बघाल तुम्ही तर निदान खिडक्यांची तरी सोय केली असती, पण इथे तसं काहीच दिसून येत नाही. महत्त्वाचं सांगायचं तर शिवाजी महाराजांना भेटायला वेगवेगळी लोकं यायची, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या देशातली लोकं यायची. कधी कधी कोण कामगिरी बजावून यायचं, तर कधी कोणाला काही बक्षिसी दिली, कधी कोणाला काही कपडे लत्ते दिले, कधी कोणाला काही मदतीसाठी भांडी दिली. सो अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या स्टोअर करण्यासाठी किंवा त्या साठवून ठेवण्यासाठी मूळ प्रासादाच्या इकडे किंवा राजवाड्याच्या जवळच एखादी जागा असणं गरजेचं होतं. तर काही तर्कशुद्ध इतिहासप्रेमींच्या मते जर तुम्ही पाहाल तर ही राणीवसा नसून ही भांडारगृह आहेत. आणि आता अजून माहिती आपण पुढे घेऊया. मित्रांनो, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जी टॉयलेटची सोय होती किंवा शौचगृहाची सोय होती तर हीच ती टॉयलेट्स किंवा शौचगृह त्या काळी इथे बांधण्यात आलेली होती. सॅनिटायझेशनचं पण पुरेपूर इथे लक्ष त्यावेळी दिलेले आहे, हायजीनचं पण पुरेपूर लक्ष दिलेलं आहे. तर साधारण बघाल तर हीच ती शौचगृह जी इथे बांधली होती. तर मित्रांनो, आत्ता आपण रोपवेने खाली उतरणार आहोत. मागे जर बघाल तुम्ही तर रोपवेचं स्टेशन आहे, इथून आपण रोपवेने खाली उतरण्यावर अगदी 10 मिनिटात आपण इथून उतरू शकतो. इथे मागे जो दिसतोय हा इथे जर पाहाल तर हा सरळ सोट कडा आणि त्याच्यावर बांधलेला हिरकणी बुरुज आहे जो धुक्यात पूर्ण हरवलेला आहे. हिरकणी बुरुज म्हणजे तोच बुरुज, फेमस बुरुज, प्रसिद्ध बुरुज जिथून हिरा गवळण जी होती ती या कड्यावरूनच खाली तानुल्यासाठी खाली उतरलेली होती आणि इथेच हा बुरुज बांधून ह्याचं नाव हिरकणी बुरुज ठेवलेलं होतं. साधारण जर बघाल आपण चढताना 1400 पायऱ्या चढून आलो. 1400 पायऱ्या चढून आल्यावर आपण सगळा गड जेवढा शक्य आहे तेवढा कव्हर केला. तिथे आपण जो मेणा दरवाजा पाहिला, तो मेणा दरवाजा म्हणजे साधारण बघाल तर ज्या राण्या होत्या त्या राण्यांची जाण्याची जागा होती. त्यांना मेण्यामध्ये बसवून जायचे आणि पालखी दरवाजा जो होता तो पालखी दरवाजा राजांसाठी बांधला असायचा. राजपुत्र त्या पालखी दरवाजात प्रवेश करायचे. संपूर्ण किल्ला आपण बघितला, संपूर्ण गड आपण बघितला.
साधारण जर बघाल 3-3.5 फूट उंचीचा हा किल्ला आणि हा अजस्त्र किल्ला निजामशाहीपासून ते विजयनगरापासून ते आदिलशहापासून ते अगदी शिवाजी महाराज ब्रिटिशांपर्यंत हा पसरलेला किल्ला ब्रिटिशांपर्यंत सगळी सत्ता अनुभवलेला हा किल्ला. इथून जर बघाल तर इथून आता आपण रोपवेने खाली उतरताना डाव्या हाताला बघू तर पोटल्याचा डोंगर बघू. हाच तो कुप्रसिद्ध पोटल्याचा डोंगर जो मराठ्यांच्या इतिहासामध्ये कुप्रसिद्ध ह्याच्यासाठीच आहे की याच पोटल्याच्या डोंगरावरनं इंग्रजांनी तोफा टाकल्या होत्या आणि इंग्रजांनी तोफा दागून रायगडाचं जर बघाल तर वाताहत केलेली होती. साधारण जर बघाल तर आज आपण बऱ्यापैकी माहिती घेतली, काही इतिहास संशोधकांच्या दृष्टीने, काही तर्कसंगत पद्धतीने. आपला इथे कोणाच्याही माहितीला किंवा पुरातत्व विभागाच्या जी काही माहिती आहे किंवा साईनबोर्ड्स आहेत किंवा त्यांनी जी पुरवलेली माहिती किंवा गाईड जी माहिती देतात कुठल्याही माहितीला छेद देण्याचा किंवा त्या माहितीला विरोध करण्याचा काहीही आपला हेतू नाही. हे फक्त तर्कशुद्ध पद्धतीने किंवा इतिहास संशोधकांनी जो इतिहास वाचला आहे, अनुभवला आहे किंवा ज्याच्यावर संशोधन केलेलं आहे त्यानुसार आपण एका वेगळ्या प्रकारचा, एका वेगळ्या पद्धतीचा किंवा एका रायगडाची आपण एक वेगळी बाजू पाहिली. तर मी डॉक्टर अनिकेत मांगले इथेच तुमची रजा घेतो. माझा मित्र राहुल डोळस आणि आपले चॅनलचे मालक हे श्री 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 सचिन कदम साहेब, आपण सगळेच इथून रायगडावरनं आता आपण तुमची आज्ञा घेतोय. एक गोष्ट फक्त सांगायची मित्रांनो, रायगडावर येता जरूर या, खूप मजा करा, पहा किल्ला, अनुभवा इतिहास. पण उगाचच टिंगल टवाळीसाठी किंवा टाइमपाससाठी मात्र ही अशीच जागा आहे जिथे मराठ्यांनी आणि आपल्या शिलेदारांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. हे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक तीर्थस्थान आहे, त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य जपा. कचरा वगैरे कुठेही करू नका, प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या रॅपर्स कुठेही टाकू नका. हा जो इतिहास आहे, जो पूर्वजांनी आपल्याला दिला आहे आणि आपल्याला इथून पुढच्या पिढीला द्यायचा आहे, त्याच्यामुळे जागेचं पावित्र्य जपा. जय शिवाजी, जय भवानी. तर मित्रांनो, आता आम्ही रोपवेच्या इथे जात आहोत. तिथून जसे अनिकेत म्हणाला की आम्ही तुम्हाला पोटल्याचा डोंगर आणि काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू. धुक्यातून दिसल्या तर ठीक, नाहीतर रोपवेचा आमचा प्रवास संपल्यानंतर आपण खाली पुन्हा भेटूच.